गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. मित्रांनो, काल आपल्याकडे आंबेडकर जयंतीची सुट्टी होती, परंतु वर्ल्ड मार्केट्स मात्र सुरू होते. तर मग आता जाणून घेऊयात की 2 दिवसांमध्ये नक्की काय झाले आणि आज त्याचा इम्पॅक्ट आपल्या स्टॉक मार्केटवरती कशा पद्धतीनं होऊ शकतो. तर परवा आणि काल दोनही दिवस US मार्केट हे पॉझिटिव्ह क्लोज झालेलं आहे आणि चांगल्यापैकी पॉझिटिव्ह क्लोज आहे. ऑलमोस्ट त्यांचे दोनही इंडेक्सेस जे आहेत ते परवाही मोर दॅन 1%, रात्रीही 1% आसपास पॉझिटिव्ह क्लोज आहेत. आता या सगळ्या गोष्टी का घडल्यात, तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला सगळ्यांना आतापर्यंत बातमी मिळाली असेल की ट्रम्पनं सुद्धा हॉर्मुझ जे आहे तर ते क्लोज केलेलं होतं. परंतु हॉर्मुझ क्लोज असतानासुद्धा US गव्हर्नमेंटने सांगितलं आहे की तिथनं ऑलमोस्ट काल 24 तासामध्ये 34 शिप्स ट्रॅव्हल करून गेलेत. हा आकडा खूप जास्त मोठा आहे, लक्षात घ्या. कारण हॉर्मुझच्या मध्ये जेव्हा युद्ध नव्हतं तेव्हा पर डे ऑलमोस्ट 75 ते 80च्या आसपास शिप्स जे आहेत तर ते रोज ट्रॅव्हल करायचे आणि जेव्हा युद्ध सुरू झालं तेव्हा तो आकडा दिवसातनं अगदी 2-3 वर आला होता आणि ते सुद्धा फार फार तर चायनीज शिप्स जात होते, ज्याला इराण अलाव करत होतं. परंतु आता आपण असं पाहू शकतोय की एका बाजूला त्यांचे जे टॉक्स आहेत म्हणजेच इराण आणि इराण आणि US यांचे जे टॉक्स आहेत तर ते पाकिस्तानमध्ये पुन्हा सुरू होणार आहेत 16 तारखेपासून, म्हणजे उद्यापासून. आणि हे दोन्ही देशांकडनं ॲक्सेप्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे त्यांनी काय केलं आहे की रिलॅक्सेशन दिलेलं आहे थोडंसं स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमध्ये. त्यामुळे ऑइल प्राईस सिग्निफिकंटली ड्रॉप झालेले आहेत आणि त्यामुळे आपल्याला जगातले सगळे मार्केट्स हे ग्रीनमध्ये दिसत आहेत. आणि आजही मोस्ट लाईकली आपलं मार्केटसुद्धा खूप जास्त ग्रीनमध्येच क्लोज होण्याची पॉसिबिलिटी आहे. कारण आजपर्यंत जेवढं खाली ऑइल आलं नव्हतं युद्ध चालू झाल्यापासून तेवढं खाली आलं आहे. ऑलमोस्ट $90च्या आसपास आज ऑइल ट्रेड करते. कालसुद्धा चांगल्यापैकी ऑइल पडलेलं होतं, आजसुद्धा ऑइल पडलेलं आहे. आता हा झाला इराण आणि अमेरिकेचा युद्धाचा भाग. आता दुसरं जे युद्ध आहे ते म्हणजे इस्रायल आणि लेबनॉनमध्ये, की ज्याच्यामध्ये हिजबुल्ला आहे. तर तिथेसुद्धा काल एक मीटिंग वॉशिंग्टनमध्ये पार पडली की ज्यामध्ये लेबनीज गव्हर्नमेंट आणि इस्रायली गव्हर्नमेंट यांनी एक ऑफिशियल मीटिंग केली आणि त्यामध्ये त्यांनी याच्यावरती तोडगा काढण्याचं ठरवलेलं आहे. परंतु तुम्हाला म्हणजे मे बी आता कसं आहे की इंटरनॅशनल पॉलिटिक्समध्ये दाखवलं वेगळं जातं, आतमध्ये वेगळंच काहीतरी असतं. आता वरवर काय दाखवलं जातं आहे की आम्ही लेबनीज गव्हर्नमेंटशी टॉक्स करतो आहे आणि आम्ही त्याच्यावरती काही ना काहीतरी तोडगा काढू. परंतु दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की पहिल्यापासूनच लेबनीज गव्हर्नमेंट हे इस्रायलच्या बाजूनं आहे. कारण लेबनॉनमध्ये पूर्ण लेबनॉन देश हा लेबनीज ऑफिशियल गव्हर्नमेंट कंट्रोल करत नाही. त्याच्यामध्ये जो हिजबुल्ला आहे की ज्याला इराण बॅक करतं, पैसे देतं, तर त्यांचाही बराच मोठा भाग आहे की जे कंट्रोल करतात. म्हणजे आपण त्याला मिलिटंट म्हणू शकतो. परंतु ते मिलिटंट लेबनीज गव्हर्नमेंटचं ऐकत नाहीत, म्हणून लेबनीज गव्हर्नमेंट इस्रायलच्या बाजूने आहे की तुम्ही ठोका त्यांना. ओके, त्यामुळे साहजिकच आहे की युद्ध सुरू आहे हिजबुल्लाच्या विरोधामध्ये, परंतु देश लेबनॉन असल्यामुळे ते ऑफिशियल जे गव्हर्नमेंट आहे त्यांच्याशीच टॉक्स करू शकतात, बरोबर. मिलिटंटशी कसं टॉक करणार, बरोबर. त्यामुळे ही गोष्ट महत्त्वाची आहे की ते हिजबुल्लाच्या आपण काय म्हणतो की हिजबुल्लाला संपवणार तेव्हाच ते इस्रायल शांत बसणार, हे सरळ सरळ दिसतंय. म्हणजेच काय, हे केवळ दाखवण्यासाठी आहे, ज्याला आपण काय म्हणू शकतो की अमेरिकेच्या प्रेशरमुळे त्यांनी ते केलेलं आहे. परंतु ते ठेवणार नाहीत हिजबुल्लाला, हे मात्र दिसतंय सरळ सरळ. आता हा झाला इंटरनॅशनल पॉलिटिक्सचा भाग. परंतु स्टॉक मार्केटच्या दृष्टीनं ती गोष्ट चांगली आहे की त्यांचे टॉक होत आहेत. त्यामुळे काय होईल की तिथे विनाकारण डिस्ट्रक्शन होणार नाही, या सगळ्या गोष्टी आपण म्हणू शकतो. परंतु मेजर जो प्रॉब्लेम आहे तो आहे ऑइलचा. परंतु तो ऑइलचा प्रॉब्लेम आता सॉल्व्ह होताना दिसतोय. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा मार्केट बॉटम आउट होत असतं तेव्हा शेवटचं स्टेटमेंट येईपर्यंत की हां आजपासून युद्ध ऑफिशियली बंद झाले, तोपर्यंत मार्केट कधीही वाट पाहत नाही, लक्षात ठेवा. तुम्ही पहा की गेले काही दिवसापासून मार्केटमध्ये आपण पाहतोय की जेव्हा जेव्हा मार्केट खाली जायचा प्रयत्न करते तेव्हा एक चांगल्यापैकी बाईंग आपल्याला पाहायला मिळते.
तुम्ही बायर्स आणि सेलर्स कुठल्याही स्टॉकमध्ये पहा की जे मेजर स्टॉक्स आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला सेलर्सपेक्षा बायर जास्त दिसत आहेत इन टर्म्स ऑफ नंबर, आणि तरीही मार्केटवर जात नाही आहे. मग हे सिग्निफिकंट कशाचं आहे की या ठिकाणी आपण काय म्हणू शकतो की एक ॲक्युम्युलेशन चालू आहे. मोठमोठे इन्स्टिट्यूशन्स पैसे टाकून चांगल्यापैकी शेअर्स खरेदी करत आहेत. ओके, म्हणजेच काय की कुठलीही गोष्ट मार्केट आधीच पचवून ठेवत असतं की आता युद्ध ऑलमोस्ट बंद होण्याच्या मार्गावर आहे. भले ते टॉक्स होतील, त्याच्यामध्ये जे काही निघेल, परंतु दोन्ही बाजूनं आता असं दिसतंय की दोन्ही बाजूची इच्छा नाही आहे युद्ध करण्याची, ना अमेरिकेची आहे ना इराणची आहे. म्हणजेच काय की ही गोष्ट स्टॉक मार्केटच्या दृष्टीने चांगली आहे. त्यामुळे आता जे जे मार्केटमध्ये गॅपअप होतील इथनं पुढं किंवा मार्केट चांगल्यापैकी रॅली करेल, तर ते मोस्ट लाईकली सस्टेन होण्याची पॉसिबिलिटी खूप जास्त आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारचं सध्या तरी पॅनिक सिच्युएशन नाही आहे. कारण काल रात्रीचं आपण US मार्केट जर पाहिलं तर US मार्केट हार्डली 1% आसपास वरती आलेलं आहे. हां, चांगली गोष्ट आहे, परंतु जर आपण त्यांचा विक्स पाहिला, व्हॉलेटिलिटी इंडेक्स, तर तो ऑलमोस्ट 18च्या आसपास आला आहे की जो ऑलमोस्ट 25-26पर्यंत गेला होता. त्यामुळे ही गोष्ट खूप आपण काय म्हणू शकतो की पाहण्याजोगी आहे की त्यांच्या मार्केटमध्ये पॅनिक सिच्युएशन अचानक कमी झाली आहे. म्हणजेच काय, खूप साऱ्या लोकांना ज्यांना इनसाईड इन्फॉर्मेशन आहे, तर त्यांनी त्यांच्या पोझिशन्स जे आहेत तर त्या कव्हरअप करायला सुरुवात केली आहे. आता आपल्या मार्केटकडे जर आपण पाहिलं तर आपल्याकडे रिझल्ट सीझन सुरू आहे. त्यामुळे एकतर इराण, इस्रायल आणि US यांचे जे काही युद्ध आहे ते थांबण्याची गुड न्यूज, आणि प्लस जे काही सध्या डेटाज येत आहेत तर त्याप्रमाणे जसं वाटलं होतं की ह्या युद्धामुळे कंपन्यांचे रिझल्ट खराब येतील, तर तसं बिलकुल होत नाही आहे. रिझल्ट चांगलेच येत आहेत. ओके, आता पाहूयात मग कोणकोणत्या कंपन्यांचे कसे रिझल्ट येतात, त्याप्रमाणे मार्केट ड्राईव्ह होत राहील. आता जर आपण इन्फ्लेशन डेटा जर पाहिला तर इन्फ्लेशन डेटासुद्धा जरी इन्फ्लेशन इन्क्रीज होऊन आलेलं असलं तरीसुद्धा एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की जेवढं एक्सपेक्टेड होतं त्याच्यापेक्षा कमी इन्क्रीज झालेलं आहे, की जी गोष्ट अगेन गुड आहे. कारण साधी गोष्ट आहे की जेवढं एक्सपेक्टेड होतं त्याच्यापेक्षा कमी येणं म्हणजेच आपण म्हणू शकतो की त्याला मार्केट एक पॉझिटिव्ह रिस्पॉन्स देईल. आता जर आपण DIचा डेटा जर पाहिला, काल आपल्याकडे सुट्टी असल्यामुळे परवाचा, तर त्यांनी त्यांचं सेलिंग प्रेशर कमी केलेलं आहे. 2,000 कोटींच्या आसपास सेल केलं, तेवढंच डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं बाय केलेलं आहे. त्यामुळे होप सो आज गिफ्ट निफ्टी इंडिकेट करते की मार्केट साधारण 250 पॉईंटच्या आसपास गॅपअप ओपन होईल, आणि ती गोष्ट अगेन मार्केटसाठी चांगली आहे, आणि हा गॅपअपसुद्धा मोस्ट लाईकली सस्टेन होण्याची पॉसिबिलिटी आपण नाकारू शकत नाही. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं पाहूयात आता पूर्ण दिवसभरामध्ये कशा पद्धतीने प्राईज ॲक्शन ड्राईव्ह होते ते. परंतु मार्केट सध्या चांगल्या सिच्युएशनमध्ये आहे एवढं मात्र नक्की. बाय ऑन डिपची स्ट्रॅटेजी जी आहे तर ती अप्लाय होत राहील जोपर्यंत मार्केट पुन्हा ओव्हरबॉट झोनमध्ये जात नाही तोपर्यंत. आता मार्केट एवढं खराब झालेलं आहे की इमिजिएटली किंवा फार लवकर मार्केट ओव्हरबॉट झोनमध्ये जाईल अशी कुठलीही परिस्थिती नाही आहे, हे लक्षात असू द्या. होप सो सगळं काही व्यवस्थित हवं हीच आपली अपेक्षा. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.